नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, जर तुम्ही वनरक्षक अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर सर्वात अगोदर आपण अमरावती वनवृत्ताबाबतची माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर अमरावती वनवृत्तामध्ये अर्ज भरला असेल तर एवढं लक्षात ठेवायचं, तुमची कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी म्हणजे धाव चाचणी एकाच दिवशी होणार आहे आणि यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र पण पाठवण्यात आलेले आहे। प्रत्येकाने आपापला ईमेल चेक करायचा। तुम्हाला प्रवेशपत्र हे ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे। तर बघा यामध्ये काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं प्रवेशपत्र तुम्हाला हे ईमेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा आयडी क्रमांक दाखवण्यात आलेला आहे। या ठिकाणी शारीरिक पात्रता, कागदपत्र तपासणी व धाव चाचणीचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे। नंतर बघा शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणी वेळ तर 7 वाजतापासून तुमची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे। नंतर धाव चाचणीची वेळ मित्रांनो त्याच दिवशी असणार आहे, सकाळी 9 वाजतापासून। म्हणजे लक्षात ठेवायचं, कागदपत्र पडताळणी आणि धाव चाचणी हे तुमची एकाच दिवशी होणार आहे। अगोदरच्या PDF मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की धाव चाचणी ही 30 जानेवारीला होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी हे 20 जानेवारीला होणार आहे। पण हे आता बदल करण्यात आलेला असून हे दोन्ही आता एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे। आणि मित्रांनो पता या ठिकाणी दिलेला आहे, व्यवस्थित चेक करायचं। तुम्हाला प्रवेशपत्र आलेलं असेल, ईमेलद्वारे प्रवेशपत्र पाठवण्यात आलेले आहे आणि तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्स सेट तयार करून सोबत घेऊन जायचा आहे। सेल्फ अटेस्टेड करून सर्व झेरॉक्स प्रतीवर स्वतःची सही करायची आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे। संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। प्रवेशपत्र तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला सोबत न्यावं लागेल। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे, एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सोबत न्यावं लागेल, आधार कार्ड सोबत न्यावं लागेल आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि वचन प्रमाणपत्र हे दोन्ही तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे। ठीक आहे, हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेले आहेत। या ठिकाणी जाऊन हे डाउनलोड करायचे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, वचन प्रमाणपत्र आणि मेडिकल सर्टिफिकेट, ठीक आहे मित्रांनो, इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे। प्रवेशपत्र व्यवस्थित चेक करायचं, प्रवेशपत्र तुम्हाला आलेलं असेल तर। बघा मित्रांनो, यवतमाळ वनवृत्ताची कागदपत्र पडताळणी हे 22 जानेवारीपासून सुरू होणार असून 2 फेब्रुवारीपर्यंत ही चालणार आहे। हे मित्रांनो एकाच दिवशी होणार आहे आणि याचं वेळापत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे। तर तुमच्या ID क्रमांकानुसार तुम्हाला चाचणीसाठी जावं लागेल। टोटल पुरुष महिला मिळून 11,091 विद्यार्थी या ठिकाणी कागदपत्र पडताळणी आणि धाव चाचणी देणार आहे। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित चेक करायचं। मेरिट लिस्टनुसार हे वेळापत्रक लावण्यात आलेलं आहे। ठीक आहे, संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्याचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। आणि मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिलेल्या आहे, ह्या व्यवस्थित वाचून घ्यायचा। ठीक आहे, या ठिकाणी पत्ता दिलेला आहे, इनुकाई पॅलेस, वनवासी मारुती देवस्थान जवळ, यवतमाळ बायपास, आर्नी रोड, यवतमाळ या ठिकाणी होणार आहे। वेळा सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। ठीक आहे, 22 जानेवारी ते 2 फरवरी या ठिकाणी महत्त्वाची सूचना पण दिलेल्या आहे, हे व्यवस्थित चेक करायचे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे हे पण व्यवस्थित चेक करायचं। तुम्हाला प्रवेशपत्र हे ईमेलद्वारे पाठवण्यात येणार आहे। ठीक आहे, 2 पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला सोबत न्यावं लागेल। फोटो सोबत न्यायचे, कुठे जायचं असेल 2 फोटो एक्स्ट्रा सोबत न्यायचे। अमरावतीमध्ये जा की नागपूरमध्ये जा की यवतमाळमध्ये जा, 2 एक्स्ट्रा फोटो सोबत न्यायचे आणि झेरॉक्स सेट पण सोबत नेणे गरजेचं आहे, सेल्फ अटेस्टेड करून। नंतर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वनवृत्त, तर या ठिकाणी मित्रांनो 22 जानेवारीला तुमची कागदपत्र व शारीरिक मोजमाप चाचणी आणि धाव चाचणी घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, 22 जानेवारीची तारीख दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुमची शारीरिक मोजमाप चाचणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 4 पासपोर्ट साईजचे फोटो मागितलेले आहे। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 4 मागितले आहे, कोणत्या ठिकाणी 2 मागितलेले आहे। तर पासपोर्ट फोटो व्यवस्थित सोबत न्यायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंटची तुम्हाला गरज आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं। छत्रपती संभाजीनगर 22 जानेवारी, तर इथं संपूर्ण जे वेळापत्रक आहे ते साईडवर उपलब्ध केलेले आहे, त्या या ठिकाणी जाऊन ते डाउनलोड करून घ्यायचं। मित्रांनो आपण तिन्ही महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहे। अमरावतीसाठी प्रवेशपत्र यायला सुरुवात झालेली आहे, आपला ईमेल चेक करत राहायचं। यवतमाळ वनवृत्ताची पण तारीख आणि वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, 22 जानेवारी ते 2 फरवरीपर्यंत तुमची मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी या ठिकाणी चालणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगर 22 जानेवारीला तुमची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतल्या जाणार आहे। हे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळेल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।